मुंबईमध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। मुंबईतल्या सकल भागामध्ये पाणी साचलंय तर मुंबईतील लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक देखील आता सध्या कासवगतीने सुरू आहे। मुंबईतल्या जनजीवनावर पावसाचा मोठा परिणाम झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मुंबईतील अनेक रस्ते सध्या जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। सकल भागामध्ये पाणी साचलंय तर मुंबईतील लोकल सेवा देखील सध्या काही ठिकाणी विस्कळीत झालेली आहे, तर रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू आहे। मुंबईतल्या जनजीवनावर पावसाचा मोठा परिणाम सध्या होत असल्याचं दिसतंय। तर दादर परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी दादरच्या परिसरामध्ये उपस्थित आहे, त्यांच्याकडनं मुंबईतील पावसाच्या संदर्भातले अपडेट घेऊया। स्वप्नील, रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, सकल भागामध्ये पाणी साचलंय, रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय, लोकल सेवा वाहतूक देखील काही ठिकाणी ठप्प झालेली आहे, तर रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला तर वाहतूक मंदावल्याचं चित्र सध्या मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीत मुंबईतील पावसाच्या संदर्भातले अपडेट काय? शिवम, काल रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळत होता आणि यामुळेच कुठेतरी अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालं होतं। दुपारनंतर आपण जर या ठिकाणी चित्र पाहिलं तर मुंबईमध्ये पावसाने उसंत घेतली असली तर रिमझिम पाऊस सुरू आहे। मात्र दादर परिसरामध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय सर्व जे कर्मचारी वर्ग आहे, जे कामावरून घरी निघालेले आहेत, त्यांना कुठेतरी घरी जाण्यामध्ये अडथळा येतोय, कारण या ठिकाणी पाऊस पडत आहे। तर कुठेतरी रेल्वे सेवा आहे ती सुद्धा उशिराने धावत आहे। जर मुंबईच्या रेल्वेच्या संदर्भात जर बोलण्यात झालं तर मध्य रेल्वे ते 10 ते 15 मिनिटं उशिराने आणि पश्चिम रेल्वे सुद्धा 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। एकूणच कुठेतरी रेल्वे सेवा टाळून या ठिकाणी नागरिक आहेत ते बेस्ट बसेसने आणि मिळेल त्या वाहनाने सुद्धा घरी जाण्याच्या तयारीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दादर परिसरामध्ये सध्या या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट मुंबईतील पावसाच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।